नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते नर्मदाच्या समोर जो काही हादसा किचनमध्ये झालेला असतो, आग लागलेली असते, ते सगळे काही दादासाहेब, अथर्व, मीरा, अंबिका आणि दामोदर, नर्मदा हे सगळेजणी असतात आग विझवण्यासाठी. मंजिरी मात्र वेदाचे पाठीपाठी असते. नर्मदा हे सगळं अचानक पाहून खूप घाबरते आणि दादासाहेबांना घट्ट मिठी मारते. अरे दादा, आज तुम्ही सगळेजणी आला नसता तर खरंच माझ्याबरोबर आज काय झालं असतं मी सांगूही शकत नाही. दादासाहेब म्हणतात, नर्मदा शांत हो, काहीही होणार नाही, मी तुझ्याबरोबर आहेच. तोपर्यंत वेदा इथे रूममध्ये एकटीच असल्यामुळे मीराचा जीव जरा कासावीस झालेला असतो आणि तिच्या गळ्यामध्ये, वेदाच्या गळ्यामध्ये महागौरीचं जे काही लॉकेट असतं ते मीराच्या गळ्यात असतं. त्यामुळे ती म्हणते, अथर्व मी जरा आलेच. अथर्व म्हणतो, हो ठीक आहे. अंबिकाला ते पाहून जरा विचित्रच वाटतं की मीराचं काय वेगळंच चालू असतं प्रत्येक टायमिंगला. आणि तिथे वेदाच्या रूममध्ये ती जाते वेदा, तर तिथे वेदाला तिथे म्हणजे आरशाच्या समोर लॉकेट असं चमकत असतं, ती गळ्यामध्ये घालते आणि अखेर का मंजिरीची ती गुफा वेदाला दिसायला लागते. ती घाबरते. अचानक तिला एकदम चक्कर, अस्वस्थपणा आणि तिचा BP एवढ्या लहान वयामध्ये BP हाय झालेला दाखवला गेला आहे. तोपर्यंत वेदा अशी काही चक्कर येऊन खाली पडते. आई बाबा मला वाचवा. आणि मंजिरी हा सगळा काही तमाशा लांबून बघते आणि तिथे जवळ येते. पटकन वेदाच्या गळ्यातलं ते लॉकेट काढून स्वतःच्या गळ्यामध्ये घालते. म्हणते की कार्टे, आता तू मरलीस म्हणून समज, आता तुला कोणीही वाचवणार नाही. तोपर्यंत मीरा आपले लगबगीनं कशीबशी तिथे येते आणि जोरजोरात ओरडायला लागते की वेदा, अगं काय झालं तुला, उठ ना बाळा, डोळे उघड, माझ्याकडे बघ ना, अगं काय झालं तुला. तोपर्यंत मंजिरीकडे ती रागारागाने बघते की म्हणते, तू तू चिटकी नाहीस, तूच केलं आहेस हे सगळं, माझ्या मुलीबरोबर करण्याची तुझी हिंमत कशी झाली. हे सगळं बोलत असताना अथर्व तिथे येते आणि नशीब मीराचं की अथर्व मीराचं बोलणं ऐकत नाही. वेदाला त्या अवस्थेमध्ये पाहून अथर्व एकदम घाईघाईनं आतमध्ये येतो आणि वेदाला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि ते वेदाला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मंजिरी ते नाटक करते, रडण्याचं रूममध्ये जाते. दादासाहेबांना म्हणते की जसा तो शिवनाथ आपल्या घरामध्ये आलेला आहे ना, तेव्हापासून काही ना काही वेगळंच काहीतरी घडत आहे आणि त्या मीराचा अजिबात घराकडे सुद्धा आणि वेदाकडे सुद्धा लक्ष नाही आहे. मला वेदाची खूप काळजी लागली आहे असं म्हणतात. शनी दादासाहेब पटकन तिला आपल्या मिठीमध्ये घेतात. म्हणतात की मंजिरी शांत होतो, काहीही वेदाला होणार नाही, काळजी करू नको. असं काही होता शनी. मंजिरी म्हणते, काही कसं होणार नाही, काळजी तर तुम्हाला करायची आहे. ती कार्टे आता काही जिवंत परत माघारी येणार नाही. आणि ते दुसऱ्या दिवशी वेदाला हॉस्पिटलमधून सोडलं जातं. अंबिका मीराला विचारते, काय झालं वेदाला, सांगशील का नाही, काय सांगितलं डॉक्टरांनी. मीरा म्हणते, ऐक मग काय सांगितलं ते. वेदाचा नाही एवढ्या लहान वयामध्ये BP हाय झाला आणि कसा झाला ते तुला चांगलंच माहिती आहे. हे सगळं तुझ्या सासूने केलं आहे. अंबिका म्हणते, काय बोलतेस काय तू, आज नाही उद्या मीरा तुला ठेच जरी लागली, आईंमुळेच लागली असं तुला वाटेल. मीरा म्हणते, हो मी म्हणणारच, कारण ती काळी जादू करणारी तुझी चेटकी नाही, चेटकीन ती आईसाहेब नाही आहे, कुणाचीही नाही आहे ती, असं काही म्हणतात शनी. अंबिका म्हणते, बास्कर मीरा, काही काय बोलतेस तू आईसाहेबांबरोबर, काही खोटं नाटं बोलू नकोस, किती चांगले आहेत त्या. वेदाला रूममध्ये अथर्व घेऊन जातो. अनन्याही तिथे येते आणि अथर्व म्हणतो, अगं वेदा, काय झालं होतं तुझ्याबरोबर, नक्की मला सांगशील का नाही. वेदा म्हणते, बाबा मला काहीच आठवत नाही आहे. अंबिकासुद्धा तिथेच येते. मीरा म्हणते, वेदा बाळा, जेव्हा बाबा आणि मी तुला रूममध्ये सोडून खाली गेलो होतो तेव्हा तुझ्यापाशी कोण आलं होतं. वेदा म्हणते, नाही गाई, मला आठवत नाही आहे. आणि त्यावेळेसच मंजिरी तिथे येते आणि मंजिरी तिथे येऊन वेदाला हात लावणार. तोपर्यंत मीरा पटकन जोरात ओरडते, मंजिरीचा हात लांब खेचते. अथर्व म्हणतो, काय झालं अगं मीरा, काय ओरडते एवढी, आई नुसती हातच लावत होती ना. अहो मला माहीत आहे, हातच लावत होते त्या, पण डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे काही आपले हात वगैरे धुवून वेदाला खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळं काही नीटनेटकेपणा करायला पाहिजे ना, स्वच्छता बाळगायला पाहिजे. तोपर्यंत अथर्व म्हणतो, हो बरोबर आहे आई,
जरा हायजीनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरा तू हात स्वच्छ करून ये. असं काही म्हणताच क्षणी मंजिरी तिथून उठून जाते. मंजिरीला कळते की मीराने आपल्याला लांब का केलं. तो पण मीरा पटकन वेदाला जवळ घेते आणि सगळं काही तिला आठवण्यासाठी सांगते. वेदा म्हणते, नाही काही मला एवढं काही आठवत नाही आहे, पण एक भयानक अशी गुफा होती आणि ती एक म्हातारीशी लटकत होती. त्याच्यावरच मीराला कळतं की ती मंजिरी आणि मार्जरीच्या गुफेमध्ये गेली होती. अंबिका, अथर्व आणि अनन्याला काही कळत नाही वेदा काय बोलते ते. तोपर्यंत मंजिरी हे सगळं काही बोलणं बाहेरून ऐकत असते. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरी सगळ्यांचा डोळा चुकून मार्जरीच्या गुफेत जाते आणि म्हणते की त्या वेदाला आपण कसंबसं मारायलाच पाहिजे. पहिलं अपत्य आहे म्हटल्यानंतर हे दोघंजणी दुसऱ्या बाळाचा विचार करत नाही आहे, म्हणून त्या कार्टीला पण मारायचंच. म्हणून पुन्हा एकदा मार्जरी सांगते मंजिरीला की कोणीही घरात नसताना वेदाच्या गळ्यात जे लॉकेट तू घातलं होतंस ना, ते पुन्हा एकदा तिच्या शरीराला टच कर आणि तिचा जीव तेव्हाच जाईल. हे सगळं काही मंजिरी वेदाबरोबर करते आणि हे करत असताना सगळं काही हे आपली मीरा सत्य बघते. तेव्हा कुठे तिला कळतं की ह्याच्या मागचा काही उद्देश आहे मंजिरीचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.